नमस्कार, आपण पाहत आहात जनतेचा बातमीदार न्यूज चॅनल. शासकीय हलगर्जीपणामुळे मतदाराची हेळसांड, एका गावाचे मतदान दुसऱ्याच गावात. लोकशाही अधिकारांची उघडपणे बदनामी. लोकशाहीचा कणा मानल्या जाणाऱ्या मतदान प्रक्रियेची अक्षरशः चिरफाड होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. शासकीय यंत्रणेच्या गंभीर हलगर्जीपणामुळे सामान्य मतदारांची प्रचंड हेळसांड होत असून एका गावातील मतदारांना थेट दुसऱ्याच गावात मतदान करण्यास भाग पाडले जात आहे. हा प्रकार म्हणजे लोकशाही अधिकारांवरचा थेट घाला नसून काय? मतदार यादीत गोंधळ, प्रशासन गेम. निवडणुकीपूर्वी अद्ययावत करायची असलेली मतदार यादी चुकीची, अपूर्ण आणि विस्कळीत अवस्थेत असल्याने मतदार मतदानाच्या दिवशी केंद्रावर पोहोचल्यावर धक्काच बसतो. नाव इथे नाही, दुसऱ्या गावात आहे, असे सांगत मतदारांना तासनतास भटकावे लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग मतदार अक्षरशः हतबल झाले आहेत. प्रशासनाची बेजबाबदार भूमिका असल्याने तक्रारी करूनही संबंधित अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. निवडणूक ही प्रशासनाची जबाबदारी असताना मतदार यादी दुरुस्ती वेळेत का झाली नाही? एका गावाचा मतदार दुसऱ्या गावाच्या यादीत कसा गेला? याला जबाबदार कोण? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. मतदानाचा हक्क की केवळ कागदोपत्री लोकशाही? मतदानाचा हक्क हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे. मात्र प्रत्यक्षात तो वापरण्यासाठी नागरिकांना अपमान, त्रास आणि धावपळ सहन करावी लागत असेल तर ही लोकशाहीची विडंबनाच ठरते. अनेक मतदार इतका त्रास नको म्हणत मतदान न करता परतल्याचेही चित्र आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणाची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी व्हावी, दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी आणि बाधित मतदारांना न्याय मिळावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. लोकशाही ही केवळ घोषणा न राहता प्रत्यक्षात उतरवायची असेल तर शासकीय यंत्रणेला जबाबदारीने काम करावेच लागेल. मतदाराचा अपमान म्हणजे लोकशाहीचा अपमान. हा अन्याय थांबवणार कोण? अशाच ताज्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर व बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.